साताऱ्याचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज भरलाय। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उदयनराजेंनी अर्ज दाखल केलाय। ढोल ताशा आणि हलगीच्या गजरामध्ये उदयनराजेंनी शक्ती प्रदर्शन केलंय। विशेष म्हणजे उदयनराजेंच्या प्रचारात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांचाही सहभाग होता। पारंपरिक विरोधक आणि भावाचा पाठिंबा मिळाल्यामुळे राजेंची दिल्लीवारी सुकर होणार का, बघूया एक स्पेशल रिपोर्ट। साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचं शक्ती प्रदर्शन। दिल्लीवारी आधी राजेंची बैलगाडी सवारी। विरोधक आणि भाऊ उदयनराजेंच्या सोबतीला। सातारा लोकसभेच्या मैदानात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। राष्ट्राचे गर्दियाचा नेकनाद नाही राजेंचा करायचा आले रे आले रे आले रे आले रे आले रे। बैलगाडी सवारी करत उदयनराजेंनी ही निवडणूक शशिकांत शिंदेसाठी तितकीशी सोपी नसल्याचं दाखवून दिलंय। कारण आता साताऱ्यात उदयनराजेंना भावाचीही साथ मिळाली आहे। उदयनराजेंच्या साथीनं बैलगाडीचा कासरा धरून शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भावाची सोबत मिळालीच, मात्र पहिल्यांदाच पारंपरिक विरोधक अजित पवार ही सोबत असल्यामुळे उदयनराजेंना बळ मिळाले। उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही आले होते। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंसाठी स्वतः शरद पवार मैदानात आहेत। त्यामुळे शरद पवारांचे डावपेच मोडून काढण्यासाठी राजेंना अजितदादांची मोठी मदत होणार आहे। सोबतच साताऱ्याची जनताच उदयनराजेंना निवडून आणेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे। लोकांनी देखील साताऱ्यातल्या ठरवलं की महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे, कारण मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे, मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत, म्हणून जनता या साताऱ्याचे उमेदवार आमचे उदयनराजे यांना निवडून देते। आज उदयनराजे यांनी बैलगाडीमधून त्यांचा निवडणुकीचा अर्ज भरला आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती हे अर्ज भरण्याच्या वेळेस, परंतु या बैलगाडीमध्ये मोठा अडथळा आहे, तो आहे खासदार शरद पवार। आणि आता हा अडथळा दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवेंद्रराजे यांचं उदयनराजेंना सहकार्य लाभणार का हे पाहावं लागेल। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।